छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, अंजली दमानिया यांचा दावा। तर मला भाजपकडून कुठलाही प्रस्ताव नाही, दमानियांना कुठून माहिती मिळाली कल्पना नाही, भुजबळांचं प्रत्युत्तर। इतर पक्षात जाण्याचा तुर्तास निर्णय नाही, अजित पवार गटामध्ये जाण्याच्या चर्चेसंदर्भात बाबा सिद्दीकी यांची एबीपी माझाला माहिती। जळगावच्या अंमळनेरमध्ये आजपासून 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, वाडी चौक परिसरातून ग्रंथदिंडी, देखावे आणि चित्ररथांचा दिंडीमध्ये सहभाग। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भामध्ये थोड्याच वेळात बैठक, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर बैठकीसाठी दाखल। महाविकास आघाडी जागा वाटपामध्ये विदर्भातल्या लोकसभा मतदारसंघावरती काँग्रेसचाच वरचष्मा, 10 पैकी 6 जागा काँग्रेसच्या पदरात पडण्याची शक्यता। भंडारा, गोंदिया आणि रामटेक मतदारसंघही काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता। काँग्रेसनं राज्यसभा निवडणुकीमध्ये 1 जागा आदिवासी आणि बिरसा ब्रिगेडला द्यावी, नाहीतर लोकसभेच्या 21 आदिवासी बहुल जागांवर काँग्रेसला धडा शिकू, बिरसा ब्रिगेडचा काँग्रेसला इशारा। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर, 2024-2025 साठी 59,954 कोटी रुपयांची तरतूद, शिक्षणासाठी यंदा 3,167 कोटी। राज्यसभेचे खासदार लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्याचा भाजपचा प्लॅन, नारायण राणेंसमोर लोकसभा निवडणुकीत कोणताही उमेदवार टिकणार नाही, दीपक केसरकर यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांच्या रायगड जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस, आज 3 ठिकाणी सभा, रायगड जिल्ह्यातल्या जनतेशी ठाकरे संवाद साधणार। चंपई सोरेन आज घेणार झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण, दुपारी शपथविधीची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।